आपल्या सर्वांचे लाडके रविदादा म्हणजेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र दत्तात्रय चव्हाण यांचा जन्म 20 सप्टेंबर 1970 रोजी कल्याण इथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला। डोंबिवली उपनगरात वाढताना त्यांनी शहरी जीवनाची आव्हानं प्रत्यक्ष अनुभवली। पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संपर्क झाला आणि त्यातूनच पुढे समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी झटण्याची त्यांची समर्पित वृत्ती निर्माण झाली। मुंबईत शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून त्यांनी नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पुढील अभ्यास केला। शिक्षणासोबतच सामाजिक कार्यात सतत सहभाग होता। त्यांचा राजकीय प्रवास 2002 मध्ये भाजप युवा मोर्चा कल्याण उपजिल्हा अध्यक्ष म्हणून सुरू झाला। त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही। 2005 मध्ये नगरसेवक, 2007 ते 9 स्थायी समितीचे अध्यक्ष, 2009 मध्ये ते डोंबिवलीचे आमदार म्हणून निवडून आले। त्यांच्या लोकाभिमुख कार्यामुळे जनतेने त्यांना 2014, 2019 आणि 2024 मध्ये वारंवार प्रचंड मताधिक्यानं निवडून दिलं। 2016 ते 19 दरम्यान बंदर, माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण ही मंत्रालय त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली। 2022 ते 2024 दरम्यान ते सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालघर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले। त्या दरम्यान त्यांनी कोकणातले रस्ते, पूल, शासकीय इमारती, मंदिर संवर्धन आणि मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प यशस्वीरित्या हाताळले। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचे रवींद्रजी कार्यवाहक आहेत। त्यांच्या उत्तम कामगिरीमुळे आणि पक्षाप्रतीच्या समर्पण भावामुळे ते पक्षाचे महासचिव, कार्यकारी अध्यक्ष आणि नंतर प्रदेशाध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवडले गेले। संघटन पर्व असो, सर्वाधिक सदस्य नोंदणी असो, महिला सक्षमीकरणाचे उपक्रम असो, स्वच्छता, आरोग्य किंवा शिक्षणाचे प्रकल्प असो, त्यांच्या नेतृत्वात पक्षाचा महाराष्ट्रातला प्रत्येक उपक्रम यशस्वीरित्या राबवला गेला। एक उत्तम नेते आणि पक्षाचे समर्पित कार्यकर्ते तर ते आहेतच, पण त्यांच्या एका जीवन प्रसंगातून त्यांनी जनसेवेचा एक आगळा वेगळा आदर्श प्रस्थापित केला। त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातकरी समाजाच्या 70 भटक्या कुटुंबांच्या विनवणीवरून ओझ गावातील स्वतःची जमीन त्यांना देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला। त्यामुळे त्या वंचित कुटुंबाच्या स्थिर जीवनाचं स्वप्न पूर्णत्वाला गेलं। रविदादांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी विकासाचे मार्ग खुले केले आणि पक्षाच्या मूल्यांना अधिक बळकटी दिली। त्यांचं नेतृत्व आपल्या सर्वांसाठीच अतिशय प्रेरणादायी आहे। तेव्हा लाडक्या रविदादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना।